हा जो फोटो आहे प्राजक्ता माळींचा, संतोष देशमुखांच्या सगळ्या प्रकरणावरून बाजूला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सामाजिक दृष्ट्या वागण्याच्या लायक नाही आहोत या करुणा मुंडे एक व्हिडिओ बनवून सांगतात, त्यातून खरोखरच काही स्त्रियांची नावं खराब होत आहेत का? नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडेंच्या विषयाला एक वेगळाच वळण लागत चाललंय. त्या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही कालही एक व्हिडिओ बनवली, त्याच्या आधीही एक व्हिडिओ बनवली होती आणि माझं वारंवार एक सांगणं आहे की आम्ही राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन चाललोय ना याचा जरा बारीक विचार करायला हवा. कारण राजकारणामध्ये जे काही घडतंय, जे काही आम्हाला दिसतंय प्रसार माध्यमांवरती, समाज माध्यमांवरती, लोकमानसांमध्ये जे ज्या काही चर्चा होत आहेत त्याचा जरा कानोसा घ्यावा लागेल. आणि जर आम्ही घेऊ शकत नसू तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एखाद्या इंडस्ट्रीतल्या किंवा कोणीही आम्ही सामाजिक दृष्ट्या वागण्याच्या लायक नाही आहोत हे आम्हाला स्वतःला ठसवून घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी मी सांगतो. त्या प्रकरणाला नको त्याच गोष्टीकडे कलाटणी मिळत चालले, नको त्याच गोष्टींकडे. काय आम्हाला करायचंय नक्की मी कालही सांगितलं. ही जी गोष्ट आहे ना, ही जी यांचं काही लफडा काय असेल नसेल काही त्याच्यावरती कुणाला काही माहिती नाहीये, फक्त चर्चा उठल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जेव्हा आपण उभं राहतो या गोष्टींकडे पाहतो तेव्हा त्या गोष्टी आम्हाला हास्यास्पद वाटतात. याच्यासारखं दुर्दैव नाही या महाराष्ट्राचं, दुर्दैव नाही कुठलं महाराष्ट्राचं. या करुणा मुंडे एक व्हिडिओ बनवून सांगतात, आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है? सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वाति शिरोडकर, मोनिका, लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं. ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है. आणि ज्या कोणी स्त्रियांचं नावं घेतात या करुणा मुंडे या धनंजय मुंडेंवरती आरोप करतात. तुम्ही नवरा बायको आहात ना, तुमच्या घरातले मॅटर आहेत, तुमच्या वैयक्तिक जीवनातले काही गोष्टी असतील त्या तुमच्या वैयक्तिक जीवनावर ठेवा. राजकीय दृष्ट्या प्रत्येक गोष्ट बाहेर काढलीच पाहिजे असं नाही होत. सामान्यांच्या अनेकांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी होत असतील किंवा धनंजय मुंडे यांचे वैयक्तिक आयुष्य असताना त्याला राजकीय बाव बनवून, त्याला राजकीय सगळ्या गोष्टी करून या करुणा मुंडेंनी जे काही बाहेर फेकलं त्यातून खरोखरच काही स्त्रियांची नावं खराब होत आहेत का हा प्रश्न उभा राहतोय. या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत खोट्या वाटत होत्या. या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आम्हाला फक्त आम्ही तर्कवितर्क लावत होतो. पण या सगळ्या तर्कवितर्काच्या गोष्टी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा एखादा आमदार जे सुरेश धस आहेत ते स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये समाज माध्यमांवरती बोलताना ते जर या महिलेचं नाव घेऊन बोलत असतील, म्हणजे प्राजक्ता माळीचं नाव घेऊन बोलत असतील, त्याच्यामध्ये रश्मिका मंडानाचं नाव घेत असतील, ती कोणती सपना चौधरीचं नाव घेत असतील, सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं. ही सगळी नावं घेत असताना एका लोकप्रतिनिधीवरचा आरोप किंवा त्याचे सगळे असणाऱ्या बाकीच्या भानगडी या समाज माध्यमांवरती येऊन जेव्हा बोलतो ना, मग त्या सत्य आहेत म्हणून बोलतोय की त्याला फक्त समोरच्याचं नाव खराब करायचंय म्हणून बोलतोय, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी मागे काय म्हटलं तुम्हाला, कोण तिच्याला उघडच सापडते, कोणाच्या उघड्याच व्हिडिओ येत आहेत, कोणाची संत्र्यांची बायकांसोबत लपडीच सापडतायत, कोण तिच्याला कोणाला शिव्याच घालतोय, कोण काहीच करतोय. हे आमचं राजकारण, हे आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण जे आम्ही पुढच्या पिढ्यांना देणार आहोत, जे आम्ही पुढच्या पिढ्यांकडे पुढं संक्रमित करणार आहोत. म्हणून मी म्हटलं ना, मी सारखं काय म्हणतोय की या पिढ्यांना हेच वाटतंय, यांना काय वाटतंय की राजकारण म्हणजे हेच आहे, राजकारण म्हणजे हेच सगळा पैशाचा खेळ सगळा. बस फक्त बाया बघायच्या, मजा करायची, आईश करायची, जमिनी घ्यायच्या, याची मर्डर करायची, त्याची मर्डर करायची, याची जिरव त्याची आडव, जातीत भांडणं लावायची, सगळ्या बस एवढंच राजकारण म्हणजे. हे सगळे पायंड्या आम्हाला फक्त दिसतात या महाराष्ट्रात. हे आमचे सुसंस्कृत राजकारण होतं, हे असलं आमचं राजकारण. आणि आम्ही मग बाबासाहेबांचं, छत्रपतींचं, बाकीच्या आमच्या सगळ्या थोर महात्म्यांची नावं घ्यायची. आपली लायकी देखील नाही त्यांची नावं घेण्याची. त्यांनी जे कधी राजकारण केलंही नाहीये ते सगळं आम्ही तोडून मोडून खाली फक्त जातीत भांडणं लावतोय, समाज फक्त दुभंगण्याचं काम आम्ही करतोय. आणि जे काही प्राजक्ता माळीचं आणि धनंजय मुंडेंचं जे काही प्रकरण आहे ना, ते काय संतोष देशमुखांच्या सगळ्या प्रकरणावरून बाजूला कुठं काही जावं असं काही गोष्ट आहे का? याच्यासाठी हे प्रकरण काढलं जातंय का? ते खरं आहे खोटं आहे काय माहीत नाहीये. लोक म्हणतात की हे सगळं खरं आहे, अनेक जण म्हणतात की हे खोटं आहे. म्हणजे त्या सुरेश धसांना मला एक विचारायचं होतं की तुम्हाला कसं माहिती की प्राजक्ता माळी तिकडे परळीत सारख्या येत असतील काही कार्यक्रमाला. पण आम्ही जेव्हा कोणतेही पुरावे नसताना किंवा आम्ही जेव्हा कोणतीही अशी गोष्ट नसताना एखादी गोष्ट आम्ही समाज माध्यमांवरती उठवतो आणि तिचा बाऊ करतो, तो चर्चेचा विषय होतो, या सगळ्या गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत.
आणि मग एवढं सगळं घडत असताना प्राजक्ता माळी आज जाग्या झाल्यात. लोक म्हणतात की त्यांना आज जाग आली. त्यांना कोणी काही धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घ्यायला लावली का, की बोला या विषयाला कुठेतरी फुल स्टॉप द्या, हा जास्तच वाढत गेला, म्हणजे आपण जेवढं म्हणतो त्याच्यापेक्षा जास्तच वाढला थोडासा. काय नक्की चाललंय समजत नाहीये. काय नक्की याच्या मागचं खरं आहे? जी आई रात्रभर झोपली नाही, 1.5 महिना, मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल. एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही. हा माझा भाऊ, यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला, सगळे अकाउंट्स डिलीट केले. आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय. समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची, आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची, ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळेजण हे समजू शकता. तर तुम्हा सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी. बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत. या निमित्तानं मी करुणाताईंना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात. तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफेक करत राहिलं तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुमच्या माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई. आणि आय एम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते. एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी. या सगळ्या गोष्टी होत असताना, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा हे प्रकरण सगळं पाहत होतो, त्या प्राजक्ता माळींची मी पत्रकार परिषद तुम्ही पाहिली, आता मी पाहिली, या सगळ्यांची मी सगळ्या गोष्टी पाहत होतो. या सगळ्यांच्या दरम्यान मला ट्विटरवरती काही असे फोटो सापडले ज्याच्यामध्ये असं सांगतायत, दाखवलं जातंय की प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडेंचा हा फोटो, हे फोटो व्हायरल करून, हे फोटो प्रसारमाध्यमांवरती टाकून ते किती सत्य आहे, किती खोटं आहे, काय आहे आम्हाला माहीत नाही. आम्ही त्या फक्त स्त्रीची किंवा ते धनंजय मुंडे असतील नसतील, अरे काय त्यांचं तिच्याला आपल्याला माहीत देखील नाही आहे. काय त्या कोण करुणा मुंडे, काय कुठनं त्यांनी काय उठवलं, काय बोलल्या, कुठं काय झालं, आम्ही कुठच्या दिशेला सगळं राजकारण घेऊन चालू, मला माहिती होतं हा विषय पेटणार आहे. या न्यूजवरती यायच्या आधी या विषयावरती मी व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला वाटतं तुम्ही जाऊन मागे पहा मी काय सांगितलं होतं की आम्ही अशा गोष्टींची चर्चा करतोय ना, किंवा अशा गोष्टी आम्ही बोलतोय त्या बिचारी प्राजक्ता माळी नसेल देखील असल्या गोष्टींमध्ये. आणि जर असेल किंवा जर हे खरोखर प्रकरण असेल तर मग याला बाहेर काढा. कारण आम्ही किती दिवस या सगळ्या गोष्टी पिसत बसायचं, किती दिवस. ते कोण, ते दुसरे ते राठोड, त्यांचं एक प्रकरण, ते पूजा की कोण, ते सगळं राठोड जे आता आमदार बिमदार आहेत, कुणाचं काय तुझ्याला कुठल्या मंत्र्यांचं कुठलं कनेक्शन आणि काय बाहेर काढतायत. कोण म्हणते माझ्याकडे पेन ड्राईव्ह, कोण म्हणते माझ्याकडे CD आहे, तुझं साला माझ्याकडेच मेसेज आहे, तुझं माझ्याकडेच फोन कॉल आहे. काय चालत चाललंय मला समजत नाहीये. हे असलं राजकारण, या असल्या गोष्टी कधी होत्या? लोकांना बस फक्त पिक्चर चाललाय आमचा, बस आम्हाला काही घेणे देणं नाही, आमची फक्त एंटरटेनमेंट करा बस. आमचा समाजही तसाच झालाय, आमची लोकही तशीच झालेत. आणि हे जे काही फोटो या दोघांचे व्हायरल करण्यात येत आहेत किंवा हे प्रसारमाध्यमांवरती येत आहेत, मी जेव्हा हा विचार केला, अरे म्हटलं लोक इतक्या थराला जाऊन पोहोचत आहेत. अरे हा एडिट आहे, काय आहे काय नाही. अरे बघा, एखाद्यांचं आयुष्य आहे त्याच्यावरती, काही लोकांचं त्याच्यावरती आयुष्य आहे. आम्ही कुठलीही गोष्टीची छाननी न करता, कोणतीही गोष्ट न पाहता आम्ही काय करतोय आणि हे करायला बसवलेली लोक असणार मी तुम्हाला सांगतो. यांना या सगळ्या गोष्टी मिळतात कुठून, हे फेकतात कसं, काय करतात माहीत नाही. आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो. हा जो फोटो आहे प्राजक्ता माळींचा, हा फोटो व्हायरल करण्यात येतो आणि त्याच्यावर काही खाली योगासनं करताना असं वाटतंय दाखवलं जातंय, एडिट केलंय बहुतेक असावं. धनंजय मुंडे आहेत आणि बाजूला प्राजक्ता माळी आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. ही पोस्ट मी जेव्हा पाहिली, काय चाललंय म्हटलंय, अरे कळू द्या तरी काय आहे काय नाही. आणि खरोखर या सगळ्या गोष्टींवरती कुठं ना कुठं तरी फुल स्टॉप लावावा. कारण ही असली प्रकरणं ना, उद्या कोणीही नाव सगळ्या गोष्टी करेल. आज AI आलंय, ते AIच्या तंत्रज्ञानात सलग जे बघावतोय नवलंय, ही अत्यंत विचित्र बाब आहे. येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांसाठी ही धोक्याची घंटा, एवढं लक्षात ठेवा. आम्ही कोणालाही बदनाम करू शकतो याच्यातून.
कोणालाही बदनाम करू शकतो, कोणीही बदनाम होऊ शकतो. ते जे काही खरं असेल खोटं असेल मरोत ती जायला त्यांच्या आयुष्यात त्यांचे मरोत तिकडं. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या बातम्या काय होतात तर बघा यांची लफडी. आमच्या महाराष्ट्रात बातम्या काय होतात, याच्यावर रेप झाला. आमच्या महाराष्ट्रात बातम्या होतात कराव्या लागतात, अशी आमची परिस्थिती आहे, याचा खून झाला त्याचा खून झाला. असली घाणेरडी विचित्र परिस्थिती या महाराष्ट्रात आली. लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत, कुणाचा खून होतोय, कुणाला निर्घृणपणे हत्या केली जाते, कुणाची लफडी सापडतात, कोण मंत्री पैसे चोरताना सापडतोय. साला काय चालू आहे. आणि आम्हाला शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला विचार करणाऱ्या आहेत आणि प्रत्येकाने याचा विचार करावा. नेत्यांनी देखील, जनतेने देखील, माध्यमांनी देखील प्रत्येकाने याचा विचार करावा की आम्ही ज्या गोष्टी पसरवतोय किंवा ज्या गोष्टी उठवतोय जाणून बुजून त्या गोष्टींमध्ये नक्की किती तथ्य आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा.